आईला एक नंबर जेवण आई ना माणसं दिवसभर खात राहायचं कामाचं काही टेन्शन घ्यायचं नाही. कारण का आज का उद्या होईल जेवण भेटत नाही भाई. एक नंबर बनवला. काय टेन्शन आहे यार. सुखाने खाऊ पण नाही देत. भांडे ते स्वयंपाक किचन काय टेन्शन आहे यार. काय काम तर करायला लागणार असे. किचन बघूया किचन मध्ये कसं झालं काय. दिशा बाई जेवून घे. तुला काय झालं आता. अरे जेवून घे यार. मला लय काम करायचं रे. किचन मोबाईल पाहिजे तुला. अरे पहिले जेवण आहे ते जेवण तर कर. आजकालच्या पोरी ना त्यांना जेवण सोबत मोबाईल पाहिजेच पाहिजे. हा देतो थांब जरा 2 मिनिटं थांब देतो तुला मोबाईल. एक घास खा आता आणतो मोबाईल. बरं बाबा आणतो थांब. काय पाहिजे अंगूर. बरं ठीक आहे तुला अंगूर देतो थांब जरा. हे अंगूर देतो माझ्या त्रिशाला. धुवायला लागणार ते अंगूर. 1 मिनिट. टाक प्लेट मध्ये पाहिजे. हातात पकड हातात. प्लेट पण लागेल हिला. काय हे पाहिजे का प्रसाद. काय खायचं ते खाऊन ये. मी बघतो मी किचन मध्ये काय खायचं आहे. पसारा ऑरेंज आंबट आहे. आंबट असला खाऊ नको हा ऑरेंज. हे ऑरेंज हे याच्यावरचं काढ. टॅग काढायचा. अरे काय तुझं हे नको ते नको रे. काय टेन्शन आहे यार. पाणी चला आणायला आता. किती वेळा यायचं पाणी. ओके मॅडम. तर भाई हां बापरे एवढं लवकर फिनिश केलं. कसं रे तू पण माझ्यासारखीच एकदम खायला एक नंबर आहे भाई. तू पण सगळं फिनिश केलं. अजून अजून आता काय आणू रे बाबा. बॉडी पडली एवढी खाल्लं. मला वाटलं नाही खाणार तू. एवढं मोठं खाल्लंस तू. हो देतो थांब. या त्रिशासाठी काय काय खायला आणायला लागते काय माहिती यार. सगळं संपवलं तिने. सगळं खाल्लं. आता तर घरातलं काम पण करायचं ते एक टेन्शन. काय यार डोक्याला ताण आहे यार. हो हे करा ते करा. घरातले कपडे धुवा हे करा. भांडे घासा किचन साफ करा. हा देतो थांब जरा. हिला थंडी वाजते तर हिच्यासाठी गोधडं आणणार. काय काम करायला लागतं. थांब आलो लगेच. किचनमध्ये बघतो आधी किचनमध्ये काय आहे.
एवढा पसारा, बापरे. एवढं किचन घाण आता हे कधी होणार आहे? भरू दे यार, नंतर करतो. आहे 10 मिनिटं आपल्याकडं. पाणी पण भरायचं ते एक वेगळं टेन्शन. आयला एक कामाला लय कंटाळा येतो यार. म्हणजे माणसं कसे काम करत असतील काय माहित. बघायला लागणार आता. मम्मी बोलली आता त्याचं काम फटाफट कर. तर हिची मम्मी सांगून गेले काम फटाफट कर यार. काय टेन्शन आहे यार. हे कामाला खूप कंटाळा येतो रे. काय करू? माफ करता बाबा, घर में कोई नहीं है. शेट यार, एवढं वयस्कर माणूस असून इकडे तिकडे काम करतो. आपण एवढे चांगले असून सुद्धा काम करत नाही. खरंच ह्या बाबामुळे आज शिकायला लागलं की माणूस किती पण वयाचा असू दे त्याला काम करायला लागतं. आजपासून आळसपणा सुटला कायमचा.